1 एप्रिल पासून आर्थिक वर्षासाठी आता बदल केले जात आहेत. नवे नियम लागू होत आहेत. तर मग या व्हिडिओतून आपण पाहूयात नव्या आर्थिक वर्ष 2024 आणि 25 साठी कोणते नवे नियम लागू होणार आहेत. सगळ्यात पहिला इन्कम टॅक्स. 1 एप्रिल 2024 पासून प्राप्ती कराची म्हणजे न्यू टॅक्स रेजिम ही बाय डिफॉल्ट असणार आहे. म्हणजे तुम्ही नव्या पद्धतीने कर भरणार असं गृहीत धरलं जाणार आणि जर तुम्हाला जुन्या कर मोजणीने करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या कंपनीला तसं आधी सांगावं लागेल. तर न्यू टॅक्स रेजिमचे टॅक्स स्लॅब्स 3 लाखांपर्यंत 0%, 3 ते 6 लाखापर्यंत 5%, 6 ते 9 लाखापर्यंत 10% आणि 9 ते 12 लाखापर्यंत 15%, तर 12 ते 15 लाखापर्यंत 20% आणि 15 लाखांच्या वरील उत्पन्न असेल तर 30% हा स्लॅब असणार आहे. दुसरा मुद्दा नॅशनल पेन्शन स्कीम. तर NPS म्हणजे नॅशनल पेन्शन स्कीमसाठीच्या सुरक्षेसाठीच्या नियमात बदल करण्यात आले आणि आता 2 फॅक्टर ऑथेंटिफिकेशन करावं लागणार आहे. म्हणजे पूर्वीसारखं फक्त पासवर्ड भरून तुम्हाला लॉग इन करता येणार नाही. त्यामुळे आता तुमच्या खात्याचा ॲक्सेस हा दुसरा कुणाच्या हाती सहज पडणार नाही. तर तुम्हाला आधार नंबर व्हेरीफाय करावा लागेल आणि त्याचा OTP तुमच्या मोबाईलवर येईल आणि तो OTP वापरून तुम्ही तुमच्या खात्याचे तपशील पाहू शकाल. हा एक बदल आपल्याला पाहायला मिळेल. तिसरा बदल असेल विमा योजना सरेंडर केल्यास मिळणारे पैसे. एखाद्या ग्राहकाने त्याची विमा पॉलिसी सरेंडर केली म्हणजेच कंपनीला परत केली तर त्याचं मूल्य ठरवण्यासाठी नियमांमध्ये IRDAI बदल केलेले आहेत आणि ते बदल 1 एप्रिल पासून लागू होतील. तर आता हे बदल कसे असतील तर जर तुम्ही एखादी पॉलिसी विकत घेतली आणि काही वर्ष त्याचं प्रीमियम भरलंय पण काही कारणामुळे आता तुम्हाला ही पॉलिसी सुरू ठेवायची नाहीये, मग ती मॅच्युरिटीच्या आधीच बंद करायची आहे किंवा कंपनीला सरेंडर करायची आहे. तुम्ही पॉलिसीसाठी किती पैसे भरलेत आणि त्यातले किती पैसे तुम्हाला परत मिळणार ही असते पॉलिसीची सरेंडर व्हॅल्यू आणि हे पैसे देताना कंपनी सरेंडर चार्ज कापून घेतले जातील. चौथा बदल असणार आहे तो एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच EPFO. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचे जर तुम्ही सदस्य असाल तर एक महत्त्वाची अपडेट आहे. कारण जर तुम्ही नोकरी बदलली तर तुमचा प्रॉव्हिडंट फंड बॅलन्स हा आता डायरेक्ट नवीन कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे नव्या नोकरीमध्ये रुजू झाल्यानंतर तुम्हाला PF ट्रान्सफरची प्रोसेस करावी लागणार नाही. त्यासाठी इकडे तिकडे धावपळ करावी लागणार नाही तर तो ऑटोमॅटिक त्याला जोडला जाईल. पाचवा बदल फास्टॅग. कारण 1 एप्रिल पासून फास्टॅगसाठीचे नवे नियम लागू होतात आणि जर तुम्ही तुमच्याकडच्या फास्टॅगसाठी बँकेकडे KYC प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर तुम्हाला अडचण येऊ शकते. तुमचा फास्टॅग KYC नसल्यास बंद केला जाऊ शकतो आणि तुमच्या फास्टॅगला बॅलन्स असला तरी देखील तुम्हाला पेमेंट करता येणार नाही. परिणामी तुम्हाला दुप्पट टोल भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनधारकांसाठी हा महत्त्वाचा नियम आहे. 6वा बदल असणार आहे ओला मनी वॉलेट. तर आपण प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणजेच PPI मध्ये रूपांतरित होत असल्याचं ओला मनी वॉलेटनं आधीच जाहीर केलंय. त्यामुळे त्या ग्राहकांना जास्तीत जास्त म्हणजे 10,000 रुपये दर महिन्याला या वॉलेटमध्ये भरता येतील आणि हे सगळे नवे नियम जे आहेत ते 1 एप्रिल पासून आर्थिक वर्षासाठी लागू होणार आहेत. तर आमचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये आम्हाला जरूर कळवा आणि जास्तीत जास्त शेअर करा.